मित्रांनो नमस्कार. मनोगतमध्ये आपले मनपूर्वक स्वागत. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असल्याने सातत्याने वीज पुरवठा खंडित होतो. त्यामुळे व्हिडिओ बनवण्यासाठी अनेक अडचणी या निर्माण होत आहेत. एक वेळेस उद्धव ठाकरे, राज ठाकरे, शरद पवार आणि अजित पवार एकत्र नांदतील, पण वीज वितरण कंपनी आणि पाऊस एकत्र नांदू शकत नाही. हे वारंवार होणारा वीज पुरवठा खंडित होतो तेच दर्शवतो. राजकीय विश्लेषण करताना दोनदा वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे कधी वीज पुरवठा खंडित होईल याची मात्र कुठलीही शाश्वती नाही. त्यामुळे पाऊस आणि वीज पुरवठा एकत्र नांदण्याचा विषय या निमित्ताने निघाला आहेतच. तर थोडक्यात का होईना एकत्रीकरणाच्या राजकीय विषयावरच्या मुद्द्यांवर आपण बोलूया. अर्थात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे बंधू महाराष्ट्राच्या राजकीय कॅनव्हासवर एकत्र येतील का याच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर ह्या झडू लागल्या आहेत. प्रसार माध्यमातून होणाऱ्या एकत्रीकरणाच्या चर्चा आणि सोशल मीडियाच्या आभासी जगतात या वास्तवाशी काही संबंध आहे किंवा नाहीत हे पाहणं देखील फार औत्सुक्याचं ठरेल. ते पाहणं देखील फार कमालीचं, हे उत्कंठावर्धक देखील ठरेल. मागील 11 वर्षापासून भारतीय जनता पक्षाच्या चक्रीवादळासमोर देशभरातील सर्वच भाजप विरोधात असलेले विरोधी पक्ष, त्यात राज्यातील प्रादेशिक पक्ष हे अक्षरशः गर्भगळीत झाले. केंद्रातील सत्ताधारी भाजपासमोर, पर्यायाने मोदी शहांच्या समोर विखुरलेले प्रादेशिक पक्ष हे मात्र आपल्या राजकीय अस्तित्वासाठी झगडताना दिसतायत. त्यामुळे फुटीच्या उंबरठ्यावर असलेले पक्ष आता मात्र भीतीपोटी राजकीय अस्तित्वासाठी आपला आसरा शोधण्याचा प्रयत्न हे सातत्याने करताना दिसतायत. अभिनेता आणि सेलिब्रिटी असलेल्या महेश मांजरेकरांनी एका मुलाखतीत ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी मराठी माणसाची इच्छा आहे असा प्रश्न मांजरेकरांनी राज ठाकरेंना उपस्थित केल्यानंतर, मराठी माणूस व महाराष्ट्राचं हित यांच्या समोर आमची कुठलीही भांडणं ही अत्यंत क्षुल्लक असल्याचं उत्तर दिल्यानंतर या वाक्याचा अर्थ काढून तात्काळ राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या ऐक्याने महाराष्ट्रामध्ये चर्चेचा जोर धरलाय. त्यात प्रसार माध्यमांना चढायला आणि प्रसार माध्यमांना मिरवायला आयतं कोलीत या निमित्ताने मिळाले. मुंबई महापालिका ही उभाटा सेनेच्या दृष्टीने सोन्याची अंडी देणारी कोंबडी असल्याने ती महापालिका कुठल्याही परिस्थितीत मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी, एकनाथ शिंदेनी जोरदार तयारी ही मुंबई महापालिकेसाठी सुरू केली आहे. अजित पवारांची तुलनेने मुंबईमध्ये फारशी ताकद नसल्याने ग्रामीण भागात राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी हातपाय पसरायला या ठिकाणी सुरुवात केली आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दणदणीत पराभव केल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा आत्मविश्वास हा कमालीचा उंचावला. त्यात कुठल्याही परिस्थितीत भारतीय जनता पक्षाने मुंबई महापालिकेची सत्ता ही एक हाती मिळवण्यासाठी रणनीती आणि व्यूहरचना सुरू केली आहे. त्यातून आपले व आपल्या पक्षाचे अस्तित्व पराभवाच्या भयगंडाने उभाटा सेना आणि उद्धव ठाकरेंची, अक्षरशः शिवसेना आणि राज ठाकरेंची मनसे हे बंधू भयग्रस्त झाल्याच्या अवस्थेत सापडले. राजकारणात कुणी काय करावं, कुठला अजेंडा घेऊन जावं हा खरा तर ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आजच्या मितीला राज आणि उद्धव ठाकरे हे दोघेही गरजवंताच्या भूमिकेत महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर चाचपडताना दिसतायत. त्यामुळे ठाकरे बंधू हे खरोखर एकत्र येणार का, या दोन्ही बाजूनी एकत्रीकरणाच्या फुलबाजा आणि एकत्रीकरणाच्या कारंजा या सर्रासपणाने उडवल्या जात आहेत. राज यांनी उद्धवजींच्या त्रासाला कंटाळून स्वतंत्र पक्ष मनसे नावाचा स्थापन केला. त्यातून राज यांनी वेगळी चूल महाराष्ट्राच्या राजकारणात बांधली. पण राज ठाकरे यांच्या मनसेचा सर्वाधिक फायदा, राजकीय फायदा जर कुणाला झाला असेल तर तो अगदी सुरुवातीला 2009च्या विधानसभेच्या निवडणुकीत सत्तेच्या कुशीत जन्मलेल्या काँग्रेस पक्षाला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झाला होता. नेमकी हीच बाब हेरून भाजपने उद्धव व राज यांच्या मतांमध्ये ध्रुवीकरणासाठी राज ठाकरे यांना जवळ केलं व राज ठाकरे हे देखील भाजपच्या राजकारणाला बळी पडले आणि त्याचा राजकीय लाभ हा भाजपने नंतरच्या
कुठल्या ना कुठल्या निवडणुकीमध्ये हा उठवला देखील. नजीकच्या काळात मुंबई महापालिकासह राज्यातील नाशिकची महापालिका, कोल्हापूर आणि प्रमुख शहरातील महापालिकेच्या निवडणुका ह्या होऊ घातलेल्या आहेत, त्या जवळ येऊन ठेपलेल्या आहेत. मुंबईत 25 वर्षापासून ठाकरेंच्या शिवसेनेची सत्ता आहे. ही सत्ता मात्र आता उभाटा सेनेला हुलकावणी देते काय? या विवंचनेमध्ये उभाटा सेनेला आज स्पष्टपणाने पछाडलेलं दिसतंय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणच्या उभाटा सेनेच्या सुभेदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत जात असल्याचं चित्र हे महाराष्ट्रामध्ये दिसतंय. यातून उभाटा पक्षाला मोठी गळती लागली असून आउटगोईंग मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. जी अवस्था आज उभाटा पक्षाची महाराष्ट्रात सुरू आहे, अगदी तीच अवस्था शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ही महाराष्ट्रात सुरू झालेली दिसते. शरद पवारांच्या अलीकडच्या काळात भारतीय जनता पक्षाच्या बदललेल्या सातत्याने भूमिकेमुळे स्थानिक पातळीवरचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांच्या गटाचे कार्यकर्ते हे संभ्रमित झालेले दिसतात. म्हणून शरद पवारांच्या तिरक्या चालीमुळे महाराष्ट्रातील पवार साहेबांना मानणारे कार्यकर्ते हे अक्षरशः मानसिक रुग्णांच्या अवस्थेत सापडले. त्यातून सत्तेचं गुलकंद चघळण्यासाठी, सत्तेचं गुलकंद मिळवण्यासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ही मेगा भरती, ही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून ही प्रक्रिया मात्र मोठ्या प्रमाणावर जोर धरू लागल्याचं चित्र महाराष्ट्रात दिसतंय. आणि अजितदादांनी देखील असंतुष्ट आत्म्यांना संतुष्ट करून घेण्यासाठी कुठेही मागे पुढे पाहत नाहीत. पक्षात प्रवेश देताना ठिकठिकाणच्या सहकारी बँकांना अडचणीत आणणाऱ्या संचालकांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश देऊ नका, असं अजितदादांनी 15 दिवसापूर्वी एका कार्यक्रमात जाहीरपणाने सांगितलं. पण दादा ही असली विधानं करण्यापूर्वी दादांनी मात्र एकदा आरशात पाहायला हवं. आरशात आपल्या फोटोऐवजी जर अजितदादांच्या पक्षातील नेत्यांचं चरित्र दिसलं तर ते अजितदादा आरसा पाहण्याचं सोडून देतील, हे मात्र या ठिकाणी नक्की आहे. पुणे जिल्ह्यातील सध्या गाजत असलेल्या वैष्णवी हगवण्याच्या प्रकरणातील संशयित असलेल्या राजेंद्र हगवण्याचं प्रकरण याबाबत महाराष्ट्राला खूप बोलकं ठरलंय. असो मित्रांनो, राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्रित येण्याच्या बाबतीत चर्चेवर आपण या एपिसोडच्या माध्यमातून बोलतो. ही चर्चा खरोखर राजकीय हुल आहेत की येणाऱ्या राजकीय स्थित्यंतराची ही चाहूल आहेत, हे मात्र आज धाडसाने सांगणं तसं अवघड आहे. याबाबत दोन्ही बाजूंनी कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक चर्चेने महाराष्ट्रातील राजकीय तापमान हे वाढत चाललंय. राज यांनी मनसे पक्ष स्थापन केल्यापासून विधानसभा निवडणुका असो, लोकसभेच्या निवडणुका असो, आपली धरसोड भूमिका ही सातत्याने बदलली. सत्तेसाठी जर एकनाथ शिंदे एकत्र येत असतील आणि अजित पवार एकत्र येत असतील, भाजप बरोबर ते शय्या सोबत करत असतील, तर उद्याच्या महापालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर आश्चर्य वाटायला नको. राजकारणामध्ये सब कुछ माफ है या भूमिकेतून ठाकरे नावाचं राजकीय अस्तित्व व ठाकरे नावाचा ब्रँड जर उद्धव आणि राज यांना टिकवायचा असेल तर त्यांनी मात्र काळाची पावलं ओळखून हे एकत्र येण्याची खूप मोठी आवश्यकता ही मराठी माणसाची या ठिकाणी निर्माण झालेली दिसते. सध्या भाजपसह एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची गाडी ही सुसाट वेगाने महाराष्ट्रात पळू लागली आहे. काल नाशिकच्या शिक्षक आमदार असलेल्या किशोर दराडे व नरेंद्र दराडे या आमदार बंधूंनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला. कोण कुठल्या पक्षात जावं आणि कुणाची हातमिळवणी करावी हे खरं म्हणजे भारतीय जनता पक्ष ठरवत नाहीत. बघा, तुम्ही भाजपामधून कधीच आउटगोईंग झाल्याचं ऐकिवात नाहीत किंवा आउटगोईंग होत नाहीत, कारण त्यांच्या पक्षामध्ये ईडी नावाची जी स्वायत्त संस्था आहे ती ईडी भाजपमध्ये सक्रिय आहेत. कारण ईडी नावाची संस्था ही इनकमिंग ही ठरवत असते. देशभरामध्ये टाकलेल्या छाप्यांमध्ये 98% छापे हे भाजप विरोधात असलेल्या मित्र पक्षांच्या नेत्यांवर टाकले गेलेले आहेत. त्यातील 2% छापे हे उर्वरित छापे
हे फक्त बिल्डर आणि उद्योगपती यांच्यावर ईडीने टाकल्याचं आपल्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही. राज ठाकरेंवर कोहिनूर मिल व अन्य प्रकरणांच्या बाबतीत ईडीची टांगती चौकशीची तलवार अजूनही कायम आहे. राज यांनी वेळोवेळी नरेंद्र मोदी व अमित शहाना पाठिंबा देऊन ईडीच्या अटकेपासून संरक्षण मिळवल्याचं उदाहरणं मागच्या काळातील ही ताजी आहेत. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्रीकरण होतं किंवा नाही याची भिस्त जर कुणावर अवलंबून असेल तर ईडी या संस्थेवर ही ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाची आणि मनोमिलनाची भिस्त ही पूर्णपणे अवलंबून आहेत. भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने जर ठाकरे बंधूंचं एकत्रित येणं हे अपायकारक ठरत असेल तर भाजप ही ईडीची तलवार राज ठाकरे यांच्याबाबत कधीही उपसू शकते, हे मात्र या ठिकाणी नक्की. आपल्याला याबद्दल काय वाटतं? आपलं मत कमेंट बॉक्समध्ये निश्चितपणाने नोंदवा. व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.